समोरचा व्यक्ती कधी जाते, आपण केलाय कधी उपदेश तिला, कधी सांगितलं का आपण? माता खरं खरं सांगा, तुमच्या स्वतःच्या मनावर हात, मला नको सांगा, मनावर हात ठेवून विचारा स्वतःच्या मनाला. कधी आपल्या मुलीला असं बसवलं का आपण? कथा तेच सांगते, कथा तेच शिकवते, कथेमधनं हेच शिकायचंय. कथा नुसती श्रवण करण्यासाठी ऐकण्यासाठी नाही, तर कथा शिकण्यासाठी. मुलीला बसवलं का कधी? आणि बसवल्यानंतर म्हटलं का कधी, अगं बाई तू घरी जाणार ना, तिथं सासू राहील तुझी, सासरे बुवा राहतील. जसं तू माझ्या घरी होती ना, जशी मी तुझी आई होती ना, जसे हे तुझे वडील होते ना, त्या पद्धतीने सासू सासरे तुझे वडील आहे, त्या घरात गेल्यानंतर सुद्धा त्यांची आई वडिलांप्रमाणे सेवा कर. कधी सांगितलं का? कधीच नाही सांगितलं, नाहीच सांगितलं. प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारा, ज्यांच्या ज्यांच्या मुलीचं लग्न झाले असेल तर कधी सांगितलं मुलीला की तुझ्या घरामध्ये गुरुजन मंडळी राहतील, वरिष्ठ लोक राहतील, त्यांचा सन्मान करायचा, त्यांचं म्हणणं ऐकायचं. एका मातेनं सांगितलं, त्या मुलीला ऐकलं सुद्धा. सासरवाडीमध्ये गेली आणि सासरवाडीमध्ये गेल्यानंतर काय करायचं, सास ससुर गुरु सेवा करू. काय सांगितलं गोस्वामींनी? सेवा कर हो ना, रोज रात्र झाली की सासूबाईंचे सासरी बुवांचे मस्तपैकी पाय दाबून द्यायचे. लक्ष ठेवा, मस्तपैकी पाय दाबून द्यायचे. पण सकाळ झाली, सासूने काही गोष्ट सांगितली, सासऱ्यांनी काही गोष्ट सांगितली की त्या गोष्टीपैकी एकही गोष्ट ऐकायची नाही. एकही गोष्ट ऐकायची. सेवाईला म्हणतात का? सेवाईला म्हणतात की रात्री पाय दाबून द्यायची, पण एकही गोष्ट ऐकायची नाही. सेवा गेला नाही म्हणा. सेवा कशाला म्हणतात? भलाई तुम्ही नको त्यांचे पाय दाबून द्या, काही हरकत नाही, पण आपल्या वरिष्ठ लोकांनी, आपल्या सासूना, सुनेना, आपल्या ससुरजींनी ज्या ज्या वेळेस आपल्याला वरिष्ठ लोकांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ना, त्या गोष्टी करणं याला सेवा म्हणतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी सांगत, ही गोष्ट माझ्या वयाचे जे या धर्ममंडपामध्ये बसलेले असतील ना त्यांच्यासाठी, की आपल्या घरातील मंडळी आणि आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ व्यक्ती आहे ते आपल्याबद्दल कधीच वाईट विचार करू शकत नाही. एवढं लक्षात ठेवा. आपल्या घरच्यांनी कधी आपल्याला सांगितलं ना की ही गोष्ट करायची आहे, तर डोळे मिटून ती गोष्ट करा. कारण की कोणतेच आई वडील आणि कोणत्याच घरातील लोक घरातल्या विद्यार्थ्याबद्दल, विद्यार्थिनीबद्दल कधीच वाईट समजू शकणार. इव्हन थोडं पुढे जाऊन सांगू का, आपल्या घरातील आई, आपल्या घरातील वडील, आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती कधीच कोणत्या मुलीबद्दल चुकीचा बळ शोधून आणणार नाही. म्हणून लग्न करत असताना घरच्यांना न सांगता लग्न करणं चुकीचं. कथा हे शिकवते, मला कथा काय शिकवते की घरच्यांना न सांगता पडून जाऊन लग्न करणं हे चुकीचं. ज्या बापानं, ज्या आईनं आयुष्यभर तुम्हाला वागवलंय, त्या बापाला आणि आईची किंमत आपण क्षणामध्ये माती मोल करतो. काय फायदा? क्षणामध्ये बाहेरून आलेल्या एका मुलासाठी कधी विचार केलाय का की ज्या मुलासोबत आपण पडून जाणार आहे, ही युट्यूबवर लाईव्ह आहे माझी कथा, आता वाटतंय ना, काही काही व्हिडिओ आहे लाईव्ह, जे ऐकतील ते ऐकतील. हा, लाईव्ह चालू आहे. ते एखाद्या मुलासाठी आपण ज्या आई वडिलांना आयुष्यभर आपल्याला वागवलंय ना, त्या आई वडिलांची किंमत माती मोल करतो आणि त्या मुलासोबत पळून लग्न करतो. फायदा काय मला सांगा? फायदा काय? तुम्ही किती जीवांना दुखवलं, एवढ्या जीवांना दुखवल्यानंतर कधी तुम्ही स्वतःचा संसार हा चांगला होण्याची अपेक्षा करत असाल तर मी लिहून देतो, तुमचा संसार कधीच चांगला होणार नाही. किती जणांचं मन दुखवलं. आणि आता